नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याला आज जायचं आहे भोकरदन. तर मित्रांनो, आपण आता जातो भोकरदनला आणि भोकरदनला जायचा विचार केला आणि टाईम झाला बा डायरेक्ट 11:15 झाले बा. आणि या टायमाला ऊनाचा विषय म्हणले आज ते डायरेक्ट ऊन्हा तुम्ही चहामध्ये साखरपत्ती आणि डाकी ते गुरुला ठेवून द्या आणि अर्ध्या घंट्यांनी काय चहा प्याला डायरेक्ट असा विषय होईल डायरेक्ट पुन्हा. आणि हा रोड जो बघते तुम्ही, हा आमचा वाडीपर्यंत रोड आहे. कुछ ना जानू मैं बस इतना ही जानू चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. तर मित्रांनो, आता आलो तो फाट्यावर नाही का ऊन जास्त चालू आहे बघ. गाड्या पण लागतात इथून जायचं आहे भोकरदनला. किंवा अनवा रोड आहे, अनवर रोडून नाही का आपलं भोकरदनला जायचं आहे. इथे गाड्या लागतात आणि त्याचा भरोसा डायरेक्ट गाड्या येते पण ते थांबून काही थांबून द्यायचं. बाबा कुठे जायचं कुठं आहे बाबा? आंबाईला का काय करतोय? आता या गाडीला हाताला ही गाडी पण नाही थांबली बघा. गाड्या आता थोडीशी असं आहे की म्हणजे प्रत्येकाजवळ गाड्या आहे. तुमचं राहिलं का म्हणून गाड्यांनी माझ्याजवळ. बाबाला जायचं आहे आंबाईला. बाबा आहे तिकडे आई पण बसलेली. भोकरदन पण देते ना ते पण नाही थांबले. त्याला बोले की तिला पत्र विचारू. भोकरदन कोणतेच नाही थांबते कसं आहे मित्रांनो. येते गाडी लागण्याचं काय आनंद वाटत नाही मला, कारण गाड्या येऊ राहिल्या पण थांबू काय राहिली. वाहतूक चालू आहे पण गाड्या थांबत नाही. कसं आहे हां इबादत और कुछ ना जानू बस इतना ही जानू चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमिया क्यों लगे. है तेरे साथ सफर जाना मुझे है किधर के बीत जाए तुझमें ये उम्र. एक पल की भी अब तो दूर ना मुझको. मित्रांनो, आपण का आलोय भोकरदनला आल्यावर आपल्याला बाजार वगैरे करायचं आहे आणि डायरेक्ट पाचमध्ये घरी जायचं आहे. इथं भोकरदनला बाजार वगैरे करू डायरेक्ट घरी घेऊन जाणे. आमचा छत्रपती शिवाजी महाराज आमचं छोटी सिटी आहे, त्याच्यामुळे आमचा छत्रपती शिवाजी महाराज मेरी बाहों में सुनती है मुझ में समाई है. आता बाजार वगैरे करायच्या आधी आपण मोबाईलमध्ये नेट भरू. नंतर मी का वगैरे माझ्यानंतर वगैरे आपला पोस्टल नेट कमी करा असतो त्यासाठी नेट वगैरे मारून घेऊ आपण एखाद्या शॉपवर. तर मित्रांनो, आपण का आता का बाजार वगैरे केला हो. बाजार वगैरे करून आपल्या घरी जाते. बाजार वगैरे काही सगळं झालं आता डायका जायचं आपल्या घरी. तर मित्रांनो, आता जातो म्हणलं ज्यूस वगैरे घेऊन. म्हटलं ज्यूस वगैरे येतं बाईक येतं का नाही मामा. एक घ्या. मी काय आणतो एक. हाँ ज्यूस
काय सांगितलं मी आता क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया एक तू ही जीने का। तर मित्रांनो आता आपण रिक्षा बनवला तर रिक्षामध्ये बस डायरेक्ट घरी जायचं बाजार वगैरे करायचं ते सगळं झालं ज्यूस वगैरे सगळे आता डायरेक्ट रिक्षा बनवलं रिक्षा बनवून बस म्हणे थोडा वेळ आपण निघू म्हणे तर नमस्कार मित्रांनो आता आपला बाजार वगैरे सगळं झालं आहे आता डायरेक्ट घरी आलो धनंजय पण आला होता त्यांनी बोलवलं होतं गाडी भेटली त्याला पण आनंद द्यायचं आहे थोडंफार आता आराम करतो तर नमस्कार मित्रांनो धनंजय का फोन आला होता तो म्हणे मला आला आहे म्हणे मी थांबलेलो आहे म्हणे कामाजवळ शक्यता आता कमानीजवळ ते सांगता येत नाही तरी पण मी आणि चाललो आहे जब से तुम है रास्ते खिल गए खुद से लड़ने लगे संवरने लगे हमको मालूम तर बाल आहे तो म्हणे आता बोलावला घरी म्हणे आता तयार घरी जायला आता नाही तरी खूप फ्रेश वाटतं आहे बा कारण संध्याकाळचं वातावरण संध्याकाळी गावाकडं वातावरण म्हणजे एकदम भारी असतं आणि तो सूर्य जो माळवतो ना कॉल आहे गोकुळ हे झूम बघताना माझ्या वाटलं हे गोकुळ या बघ गोकुळच्या बघते गावाकडे पण मजाच राहते ना गावाकडे म्हणलं मजाच राहते गाव ते गावाचं होतं इथे लग्न दिसतं दिल से हो जाती है गलतियाँ से इश्क महरूम है
तर मित्रांनो आता आम्ही आलो सोलापूरमध्ये धनंजय इथे लग्न लग्नाचं आहे करते न छड़ना हो कभी कहीं होना छोड़ियो ना हाथ मेरा छोड़ियो ना हाथ मेरा दहलीज पे मेरे दिल की चोर कुठे गेले घरी आल्यावर घरी मला काय बोलत